तर येऊ द्या ना. मला आमच्यात संशय आहे, त्याच्यात खरं असेल, तथ्य असेल नसेल तो नंतरचा भाग, पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना. जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना, देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आमचं म्हणण्याची बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरवू. समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण, पण नाकारलंय का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला. जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल. आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना. एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला नाकारलंय होऊ द्या ना, मग ती तर एकदा क्लिअर. तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आणि बरं कारण तरी पाहिजे, मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही. आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात ए पासून झेड पर्यंत मी केले. ठीक आहे, 2-3 वर्षात तुम्हाला 2-3 वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक 4 रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना. तुम्ही एक 4च रस्ते केलेत. तुम्ही काय कुठला पाईपलाईन केली नाही, कुठल्या ड्रेनेज लाईन केली नाही. 100% सगळी कामं मीच केली आहे. 20,000 जागेवर 20 लाख रुपये झाले, ते लोक मला कशाला नाकारतील? त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे 20,000ला घर मिळालं त्यांना त्याची आज किंमत 20 लाख रुपये झाली. की प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो. मग त्याचं कारण तरी काय बाबा? 20 लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्या लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना. कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही? मला राजकारण करायचं का नाही ते ठरवता तरी येईल. पण ती काहीच न करायचं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन ग बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे. आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचं संपून जाईल. घरकुल माझ्या विरोधात का जातील? का महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का? माझ्याशिवाय घरकुलला प्राबल्य कोणाचंच नाही. त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा घरकुलला काही कारणच नाही. तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला थोडं ठीक आहे. त्या दिवशी घोंगडे सुद्धा बघितलं ज्यावेळेस होती ना काउंटिंग त्यावेळेस घरकुलच्या मतपेट्यांवर तुम्ही रिकाउंटिंग केलं असं तर तुम्हाला कळालं. आता मागणी केली की 5 ठिकाणी त्यांनी चिठ्ठ्या टाकून केल्या ना. घरकुलच्या सगळे मोजले नाहीत त्यांनी. तो मोजता येत नाही. फ्री झालं असतं का त्यावेळेस? अगर काउंटिंग अगर तुम्ही रिकाउंटिंग हे केलं असतं ते फ्री झालं असतं का? त्याचा अर्ज दिलाय आम्ही त्यावेळेस सुद्धा रिकाउंटिंगचा अर्ज दिलाय. त्यांनी नाही केलं. त्यांनी 5च बूथच्या चिठ्ठ्या टाकून ते काढले आणि त्या 5च बूथचं चेकिंग केलं तिथं. जाईल ना, पण कुठंतरी ही वाचा कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही? आता मध्य प्रदेशला गप बसले म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं. हरियाणाला गप बसले म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं. महाराष्ट्र गप बसला तर उद्या बिहारला करतील. सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट. म्हणजे मशीनमुळे तुमचा पराभव झाला एवढं थोडक्यात? 100%. नाही तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा. तुम्ही करा. चला, मला घरकुलला का मतदान पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा. ठीक आहे, बाकीच्या ठिकाणचं मी थोडंसं मान्य पण करीन. काय ठीक आहे बाबा, काही लोक हे केले असतील, दगा दिले असतील, हे केले असतील, आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे, थोडे वेळ मान्य करतो. घरकुलला महाविकास आघाडीचा पण काही संबंध नाही. तिथे एकतर भाजप आहे ना तर आम्हीच आहे. कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक. मग तिथं जर माझे 8-8 सीट 5-5 हजारनी येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या बूथवर मी समजू शकतो विभाग एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल, काहीतरी लोकांची नाराजी असेल, काहीतरी असेल, तसं पण नाही. पण मुस्लिमच्या जवळजवळ 6,000 मतदान झालंय घरकुलमध्ये. मग ती गेलं कुठं? हा, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे तिथं पण. ठीक आहे बाबा, पद्मशालीने नाकारलं, बाकीचे कशासाठी नाकारतील? पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे? मी त्यांच्यासाठी हॉल बांधले, प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले. तुमच्या त्या चांडरा समाज आमचा जो आहे पुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिले परवाच. हल्ली महाराजांना हॉल बांधून दिलंय. 2-3 गणपती मंदिरांना हॉल बांधून आहे, देवी मंदिरला हॉल बांधून दिलंय. कारण तर पाहिजे की नाही काहीतरी विरोध जायला. किंवा एखाद्या भागातलं काम झालं नाही. मला एक नगर दाखवा की जिथं माझं 1 रुपयाचं काम नाही. एक नगर, किती एवढे वाढलेले नगरमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम. असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही. मग विरोध कशासाठी जाते? मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये. मला जर फक्त घरकुल पुरतं जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा, किंवा घरकुलवाल्यांनी सांगावं आम्ही तुम्हाला नाकारलंय, मी तिथे येतं मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार असेल तर मी सोडून देतो राजकारण.
कशासाठी राजकारण तरी करू? जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही. हे बघा, प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे. ह्याच्यात किती यश मिळते का नाही मिळते, आता सगळं पोलीस तुम्हाला माहिती आहे, इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे, कोर्ट त्यांचंच आहे. 2.5 वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही. हे काय मला माहित नाहीत का सगळे? 3 वर्ष झालं त्यांनी साधा पक्षांतर बंदी कायद्यासारखा कायदा कोगळून पिते. ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना. पक्षांतर बंदी आहे का नाही, कायदा आहे का नाही, मग उघड झाली का नाही, त्याचा काय लहान लेकराला त्याला अडाणी आहे त्याला पण माहित आहे. पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असंच राहिलं तर काय होणार आहे उद्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय? मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का? दलित समाज भाजपला मतदान करू शकते का? आंबेडकरी विचाराचा माणूस समाज सुद्धा मिळाला काय? सगळ्या समाज तुम्ही बघितला, उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते. माझ्याशी काही लोकांचं थोडंसं हे होतं, पण ते सुद्धा हे असे एकत्र येऊन काम केले. मग ही गेली का मत? नागेशवाला उभारणार होता, गोप उभारणार होते, त्यांनी उभारायचं कॅन्सल करून मला पाठिंबा दिलं, उघडपणे माझं काम केलं. मग यांची काहीतरी मतं आहेत का नाही? सुरेश पाटीलची काहीतरी मतं आहेत का नाही? आता इव्हन तुम्ही बघितलं 65 500 मतावरती अडकले. असं वाटतंय का खरं? त्यांचे नातेवाईकच काढले तर 5-10 हजार निघतील या मतदारसंघात, नातेवाईक जवळचे. आणि 500वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. एकाच वेळी 65चं राजकारण संपवायचं, एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपवायचं, एकाच वेळी महेश कोटेचं संपवायचं, महेश कोटेला घरकुल मधनं संपवायचं. ही जी पद्धत आहे ना ती जाणून बुजूनच आहे, सरळ ठरवूनच आहे. पूर्ण शहर उत्तरच्या सर्व म्हणूनच आता आम्ही त्याच्यासाठीच अर्ज दिलेले आहेत की तुम्ही 2च बूथला मला 94,000 रुपये भरून घेतले. 290 बूथचे किती होणार आहेत? हे कुठल्या लॉ मध्ये बसतंय? हेच तर कोर्ट. तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं 10,000 घेता, त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला? पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही 10,000 घेता, 10,000च्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला. फेरमोजणीला याच्या आधी पैसे तरी घेत होते का? येत नव्हते. फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी? मग ती कुठे गेलं? लोकशाही संपली का? तुम्हाला जर काही नसेल तुम्ही वाटत तर करा ना फेरमोजणी, काय अडचण आहे. कोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे का नाही? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कुणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा. 5% सुद्धा नाहीये ऍक्च्युअल, यांनी 5% काढलंय. 5% ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही. 10 लाख रुपये. 10% तुम्ही हे 10 पट डिपॉझिटच्या 10 पट तुम्ही नुसत्याच 5% केलंय. 10 पट.